हाय गाईज, मी शिवकन्या युताय चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आणि जो काही आजचा दिनांक आहे 3 जुलै 2020 आहे आणि जे काही द हिंदूचं आर्टिकल आलेलं आहे मी ते तुम्हाला मराठीमध्ये इथे डिस्कस करून सांगणार आहे आणि मराठीत त्याचं तुम्हाला अनालिसिस सांगते। तर जे काही आर्टिकल आहे तर त्याला सुरुवात करण्याआधी आपण एक छानसा विचार आहे, एक थॉट आहे तो बघूयात। जे की एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला की जे काही मला एक असं वाक्य सांगा जे की मला दुःखात ऐकलं तरीही मला चांगलं वाटेल आणि मी सुखात ऐकलं तरीही मला चांगलं वाटेल। तर त्यावरती श्रीकृष्णाने हसून एक उत्तर दिलं किंवा एक वाक्य सांगितलं की ही वेळ निघून जाईल। तर हे जे काही वाक्य आहे, जर तुम्ही जर सुखामध्ये असाल तर तुम्ही हे जर वाक्य उच्चारलं तर तुम्हाला जाणीव होईल की ही वेळ निघून जाईल आणि आपल्याला कुठेतरी पुढे दुःखाला सामोरे जावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही दुःखात असाल आणि ही जर वाक्य आपण आठवलं, उच्चारलं तर लगेच समजून जाईल की सुखही जे काही आहे ते कायमचं नाही आहे, आपल्याला पुढे दुःखालाही सामोरे जायचं आहे। तर हे जे काही गोष्ट आहे तर ती श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली होती। आणि त्यानंतर जर आपण आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये हे यूज करून बघू शकतो। जे काही वाक्य आहे, जर आपल्याला दुःख आलंय तर आपण हे वाक्य बोललं तर आपल्याला कुठेतरी एक समाधान वाटेल आणि आपल्याला वाटेल की आपल्या आयुष्यात पुढे काहीतरी सुख येणार आहे, त्यामुळे एक होप आहे। तर हे छानसं एक झालं एक विचार। त्यानंतर आपलं जे काही ॲक्च्युअल आर्टिकल आहे त्याला आपण सुरुवात करूया। तर जे काही ॲक्च्युअल आर्टिकल आलेलं आहे, जे की कोर इंडस्ट्रीज आहेत, जे की कोर सेक्टर आहेत इंडस्ट्रीचे, ते कुठेतरी डिक्लाइन होत आहेत। म्हणजे त्याचं काही जे स्लोईंग चालू आहे, ती जी काही इकॉनॉमी आहे त्यामुळे स्लोमध्ये चालू आहे, त्याचं उत्पादन पूर्णपणे कुठेतरी कमी झालेलं आहे आणि त्याचं आउटपुटही कमी आहे। तर जे काही आउटपुट कमी आहे कारण डिमांड कुठेतरी स्लो झालेली आहे, डिमांड त्याला कमी आहे आणि त्यामुळे इंडियाला किंवा गव्हर्नमेंटला काय करणं गरजेचं आहे तर ट्विन फोकस अडॉप्ट करणं गरजेचं आहे। जे की पॅन्डेमिक एवढी मोठी महामारी आलेली आहे त्यालाही टॅकल करणे आणि जी काही इकॉनॉमी आहे तर इकॉनॉमीलाही कुठेतरी आपल्याला पुढे घेऊन जाता येईल। जे काही आपले सेक्टर कुठेतरी कमी पडलेत त्यांना आपल्याला पुढे घेऊन जाता येईल, त्याच्यासाठी पॉलिसी करणे। तर दोन्ही गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे। तर जे काही आपण 8 कोर सेक्टर म्हणतो तर ते कोणकोणते आहे तर आपण इमेजेस थ्रू इथे बघू शकतो। आणि जर बघायचं झालं तर कोल, क्रूड ऑइल, नॅचरल क्रूड ऑइल म्हणजे जे काही कच्चे तेल असतं आपण जे की इम्पोर्ट करतो, जे की आयात करतो त्याची, त्याचनंतर नॅचरल गॅस, रिफायनरी प्रॉडक्ट्स म्हणजे जे की क्रूड ऑइल आपण मागवतो त्याच्यानंतर जे काही त्याचे प्रोडक्ट्स बनवतात बाकीचे त्याला रिफायनरी प्रॉडक्ट्स म्हणतात। आणि जे काही ऑइल, केरोसिन, पेट्रोल, डिझेल याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर काही रिफायनरी प्रॉडक्ट्स निघतात। त्याचनंतर फर्टिलायझर, स्टील, सिमेंट आणि इलेक्ट्रिसिटी याच्या काही गोष्टी आहेत त्या कोर इंडस्ट्रीज आहे त्याच्यामध्ये येतात आणि इकॉनॉमीला सगळ्यात मोठा याचा फायदा होतो। तर आता ॲक्च्युअल आर्टिकल आपण सुरुवात करूया। जे काही 8 कोर इंडस्ट्रीज आहेत तर ते ओव्हरऑल त्याचं कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे, कुठेतरी कमी होत आहेत त्या, म्हणजे त्याचं उत्पादन जे आहे ते कमी झालेलं आहे। जे की स्ट्रेट आपण 3 महिने बघितले तर आता जे काही 3 महिने मागचे मे पासूनचे बघितले तर त्याच्यानंतर किती झालेलं आहे तर 23.4% ते श्रिंक झालेलं आहे। तर का, जे काही एवढी मोठी महामारी आली होती त्यामुळे गव्हर्नमेंटने लॉकडाऊन केले होते, ज्याला टाळेबंदी म्हणतात, आणि त्यामुळे इकॉनॉमी शट झाली होती, म्हणजेच कुठेतरी ती पूर्णपणे बंद झालेली होती। खूप कमी गोष्टी, एसेन्शियल जर गोष्टी सोडल्या तर बाकी जे काही ॲक्टिव्हिटीज आहे इकॉनॉमिक त्या पूर्णपणे बंद झालेल्या होत्या। जसं की आपण बघितलं जे काही प्रोडक्शन असतं किंवा इंडस्ट्रीज असतात त्या बंद करण्यात आलेल्या होत्या। जे काही कॉमर्स मिनिस्टर्स आहेत तर त्यांनी काही प्रोव्हिजनल फिगर आपल्याला शो केलेले आहेत तर त्या बघूयात आपण। जे की 8 म्हणतो आपण, जे कोर सेक्टर आहे तर ते मागच्या वर्षीपेक्षा जर या वर्षी बघितलं तर खूप कमी आहे आणि खूप त्याचं प्रोडक्शन डिक्लाइन झालेलं आहे। आणि जे काही मोठे 6 सेक्टर आहे तर त्याची विटनेसिंग आहे ते डबल डिजिट ड्रॉप झाला आहे, म्हणजे डबल डिजिटने ते ड्रॉप झालेलं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात ते डिक्लाइन झालेले आहेत। आणि सगळ्यात जास्त हिट किंवा वर्स्ट हिट काय म्हणतो आपण, स्टील आणि सिमेंट इंडस्ट्री आहे तर सर्वात जास्त याला फटका बसलेला आहे। आणि जर आपण त्याचं बघितलं तर स्टील 48.4% आणि जे की सिमेंट आहे 22.2%, याला सगळ्यात जास्त आपण फटका बसला म्हणू शकतो। त्याचनंतर का, तर जे काही कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत ते पूर्णपणे बंद होते। हे जे काही टाळेबंदी आहे त्या पिरियडमध्ये बंद केलेले होते। त्याचनंतर रिफायनरी प्रॉडक्ट्स बघितले तर जे काही त्याचं इंडेक्स कॉन्ट्रीब्युटिंग आहे 28% आहे आणि तो कॉन्ट्रॅक्टेड 21.3% झालेला आहे। त्याचबरोबर जी काही व्हेक्युलर मुवमेंट आहे त्याची काही डिमांड आहे ऑटोमोबाईल फ्युएलची ती कमी झालेली आहे। त्याचनंतर जी काही क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस म्हणतो आपण तर यांनी अजून प्रॉब्लेम कशासाठी क्रिएट झालेला आहे, क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस म्हणजे जे काही हायड्रोकार्बन आणि एक्सप्लोरेशन जे काही प्रॉडक्ट
प्रोडक्शन इंडस्ट्री, हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन इंडस्ट्री आहे, तर त्याच्यासाठी मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे, कारण लॉकडाऊन होतं त्यामुळे. त्याचनंतर जे काही क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅसला मोठा कमी झालं किंवा डिक्लाइन झालं. त्याचा जर पुढचा पॉईंट बघितला तर कोल प्रोडक्शन म्हणजे कोळसा उत्पादन. तर जे काही फॅक्टरीज होत्या तर त्यांना इलेक्ट्रिसिटीची गरज नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे काही फॅक्टरी होत्या त्या बंद करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे इलेक्ट्रिसिटीची डिमांड कमी झालेली होती फॅक्टरीच्या प्रोडक्शनसाठी आणि फॅक्टरीच्या उपयोगासाठी जिथे यूज व्हायचा. त्यामुळे जे काही कोल प्रोडक्शन आहे ते त्यांची डिमांड कमी झाली आणि जे काही थर्मल पॉवर प्लांट्स आहेत, थर्मल प्लांट जे काही फ्युएलचे, त्यांना डिमांड नव्हती. त्यामुळे कोल प्रोडक्शन हे कमी झालेलं आहे आणि ते काही डिक्लाइन बघितलं तर 14% झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण इलेक्ट्रिसिटीचं बघू शकतो. इलेक्ट्रिसिटी कुठेतरी जे काही 15.6% झालेलं आहे, बट त्यात स्लाइटली इम्प्रूव्हमेंट कधी झाली तर एप्रिल महिन्यात, जी की 23% होती. आणि त्यालाही फायदा कशामुळे झाला, जे काही समर चालू होता आणि ते काही समर चालू असल्यामुळे जे काही हाऊसहोल्ड कंजम्पशन होतं, म्हणजे काही हाऊसहोल्ड वापर होता इलेक्ट्रिसिटीचा, तो मोठ्या प्रमाणात तो एक पीकला गेलेला होता एप्रिल महिन्यामध्ये आणि त्यावेळेला थोडी इम्प्रूव्हमेंट झाली. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त जर आपण बघितला तर एक सिल्वर लिनिन म्हणता येईल फक्त एक इंडस्ट्री, तर कोणती फर्टिलायझर इंडस्ट्री, जे की रासायनिक खते म्हणतो आपण, खते, त्याची जी इंडस्ट्री होती त्याला कुठेतरी चांगल्या प्रकारचं तेवढीच एक इंडस्ट्री चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन झालेलं आहे आणि ते कितीनं वाढलेलं आहे तर 7.5% वाढलेलं आहे, जे की प्रिसिडिंग 2 months म्हणतो आपण. आणि त्याच्यानंतर कशामुळे तर जे काही ॲग्रिकल्चर सेक्टर आहे तर त्याला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि आता खरीप सीझन चालू होत आहे, तर त्याच्यामुळे ॲग्रिकल्चर सेक्टरला जास्त फर्टिलायझरची गरज आहे आणि पाऊस पडल्यामुळे खरीप सीझन चालू होतं. त्याच्यामुळे ती एकमेव इंडस्ट्री आहे की तिला कुठेतरी तिचं उत्पादन किंवा प्रोडक्शन वाढलेलं आहे. जे काही फायनान्स मिनिस्ट्री आहेत तर त्यांनी जे काही डबलिंग इन फर्टिलायझर सेल त्यांनी एक मेमध्ये इंडिकेटर केलेलं आहे, एव्हरी ग्रीन शूट ऑफ इकॉनॉमिक रिवायवल. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघितला तर जे काही फार्म इन्कम आहे ते जे काही आपण म्हणतो रुरल इकॉनॉमीवरती पूर्णपणे डिपेंड आहे. जे काही फार्मरचं इन्कम आहे किंवा फार्मर इन्कम जे म्हणतो पण ते रुरल इकॉनॉमी आहे आणि जे काही हा महिना आहे तर यामध्ये पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर ते फार्म इन्कम त्याच्यातून शेतीतून निघतं आणि हे खूप महत्त्वाचं आहे पाऊस असणं. त्याच्यानंतर जर आपण ॲव्हरेज क्वांटिटी बघितली तर जे काही स्पॅशियल डिस्ट्रीब्युशन म्हणतो रेनफॉल तर ते इम्प्रूव्ह झालेलं आहे जून महिन्यामध्ये. आणि जे काही खरीप सोईंग म्हणतो, जे काही खरीप सीझनमध्ये लागवड असते तर ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. जर आपण मागच्या वर्षीच्या कम्पेअरमध्ये बघितलं तर किती झालेली आहे, डबल. जे काही जून 26 आहे तर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी डबल झालेली आहे, कारण पाऊसही चांगल्या प्रकारे आहे. आणि त्याच्यानंतर जे काही पॅन्डेमिक होतं आणि हे पॅन्डेमिकमुळं लॉकडाऊन केलेलं होतं आणि लाखो लोक त्यांच्या रुरल होम होते तिथे गेलेले होते, जे काही त्यांच्या सिटीतले जॉब होते ते गेले. त्यामुळे तिथे ते त्यांच्या जे काही ग्रामीण भाग होता त्यांच्या घरी गेले आणि तिथली जी काही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे तर तिथे एक सिग्निफिकंटली तिथे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी व्हायला सुरुवात झाली, कारण जे काही सिटीतले लोक होते त्यांच्या ते घरी गेले. त्याच्यानंतर जे काही आपण म्हणतो की शेती, जे काही ग्रामीण भागातली शेती असते किंवा शेती असते ती पूर्णपणे काही मान्सूनवरती म्हणजे पावसांवर डिपेंड असते. आणि यातच जे काही वेस्टर्न बघितला आपण, सेंट्रल आणि जे काही नॉर्थर्न इंडियाचा भाग बघितला तर त्याला लोकस जे की टोळधाड म्हणतो तर तो मोठ्या प्रमाणात आलेली होती. जे की आपण म्हणतो जे काही समर झड क्रॉप असतात त्याची शेवटची कापणी चालू होती किंवा हार्वेस्टिंग चालू होती, म्हणून ठीक जास्त लॉस झालेला नाहीये. पण आता जर खरीपमध्ये आली तर सगळ्यात जास्त लॉस होऊ शकतो आणि ते डेंजर आहे खूप. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट जर बघितला तर जे काही फूड आणि ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आहे तर त्यांनी जून 27ला एक वार्न केलेला आहे किंवा एक सतर्कतेचा त्यांनी एक अलर्ट केलेला आहे, जे की नॉर्थ आफ्रिका आहे तिथून एक स्वाम जे काही इन्सेक्ट असतो, एकदम मायन्यूट इन्सेक्ट असतो, पण त्यांची एक पूर्णपणे ते कलेक्टिव्ह एखाद्या फील्डवरती एकदमच डॅमेज करतात क्रॉपला. त्यामुळे ते जास्त प्रमाणात जर आपल्याकडे आले तर मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होऊ शकतं पिकांचं. आणि त्यांनी जे काही फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आहे त्यांनी अलर्ट केले, जे काही जुलै आहे तर त्याचे पॉसिबल आहे ते येऊ शकतात त्यावेळेला. त्यामुळे त्याच्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे. आणि जे काही PMI डेटा आहे तर जे की रिसर्चर जे की IHS मार्केट हे काय ॲक्च्युअल आपण बघूया. तर जे काही IHS मार्केट आहे ते ग्लोबल लीडर आहे, जे की मेजर इंडस्ट्रीज आणि मार्केट आहे की वर्ल्ड वाईड ते इकॉनॉमी ड्राईव्ह करतं. आणि त्याचबरोबर काय तर जे काही ग्लोबल लीडर आहे ते इन्फॉर्मेशन ॲनालिटिक्स आणि
सोल्युशन करतं, जे काही मोठ्या मेजर इंडस्ट्रीज आहे. तर हे जे आहे IHS मार्केट आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं मत काय आहे किंवा त्यांनी असं रिसर्चर्स आहे तर त्यांनी सांगितलंय जे काही मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याचा आउटलुक आहे तर ते खूप कमी होणार आहे, पूर्वीपेक्षा खूप कमी असणार आहे असं त्यांनी सांगितले. आणि जूनमध्ये एक सर्वे करण्यात आला तर त्या सर्वेनुसार जे काही आउटपुट आहे ते खूप कमी निघणार आहे. ज्याला काही इनपुट म्हणतो, जसं की फॉर एक्झाम्पल शेतीमधलं आपण जर इनपुट बघितलं तर खूप काही त्याच्यात बियाणं खत हे झालं, खत बियाणं हे झालं इनपुट, आणि त्याचं जे काही उत्पादन असतं ते आउटपुट असतं. बट शेतीसाठी एक चांगली गोष्ट आहे की शेतीसाठी आउटपुट निघू शकतं. बट जे काही इंडस्ट्रीज आहेत ज्या काही मोठमोठ्या, त्यांच्यासाठी जे काही आउटपुट असेल ते कुठेतरी कमी होणार आहे, कारण तिथे तेवढी लोकच काम करत नाही किंवा तेवढं प्रोडक्शनच चालू नाही आहे पॅन्डेमिकमुळे. त्याच्यानंतर जे काही एम्प्लॉयमेंट आहे ते अजून जास्त वाढण्याचे चान्सेस आहेत. तर जे काही पॉलिसी मेकर आहेत त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, फक्त कोविड-19वरतीच त्यांनी लक्ष न देता जे काही इकॉनॉमिक मोमेंटम आहे, जे काही स्लाईड होतं कुठेतरी इकॉनॉमीला कुठेतरी कमी होत चाललेलं आहे, तर इकॉनॉमीला बूस्ट करणं, इकॉनॉमीलाही चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जाणे आणि इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज वाढवणं, ह्या दोन गोष्टींचं जे काही सायमल्टेनियसला विचार करून दोन्ही गोष्टींना व्यवस्थित करणं गरजेचं आहे. फक्त एकच गोष्टीकडे लक्ष देणं एकदम बरोबर नाही आहे. जर आता हे झालं आपला आर्टिकल विषय. आता मी तुम्हाला आर्टिकल पूर्णपणे समजावून सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटतं की काही प्रश्न आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि जर की तुम्हाला यापुढचे नोटिफिकेशन यावेत किंवा तुम्हाला जे काही लेक्चर टाकल्याच्या नंतर नोटिफिकेशन यावे तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल नेक्स्ट लेक्चरचं. आणि असं वाटतं की याच्यात काहीतरी इम्प्रूव्हमेंट करू शकले असते मी, त्याच्यानंतर काहीतरी पॉईंट चुकीचा आहे किंवा विसरले ते कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही हे लाईक करा. आणि हे लेक्चर शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.